फ्रीजमध्ये जर गव्हाचं पीठ उरलं असेल आणि तुमच्या मुलांना काहीतरी खमंग खाण्याची इच्छा झाली असेल तर तुम्ही नक्की हा पदार्थ करून द्या, नक्की ते आवडीने खातील। तर आपल्याला मध्यम आकाराची अशा पद्धतीची एक चपाती लाटून घ्यायची आहे। नंतर यावरती आपल्याला थोडंसं तेल किंवा तूप टाकायचं आहे। मुलांच्या आवडीनुसार थोडीशी लाल मिरची पावडर, त्याचबरोबर थोडासा ओवा, थोडेसे चिली फ्लेक्स, ऑरेगानो आणि चवीपुरतं मीठ टाकून वरतून भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आहे आणि सर्व मिश्रण आपल्याला चपातीला लावून घ्यायचं आहे। नंतर पिझ्झा कटरच्या किंवा सुरीच्या साहाय्याने आपल्याला अशा पद्धतीने उभे काप करून घ्यायचे आहेत आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला याचा एक रोल तयार करून घ्यायचा आहे। रोल तयार करून झाल्यानंतर आपल्याला हा जो रोल आहे तो थोडासा उभा प्रेस करून नंतर आपल्याला थोडंसं यावरती गव्हाचं पीठ लावून आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे। तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही आणखीन थोडीशी यावरती कोथिंबीर टाकू शकता। नंतर अगदी तवा असा गरम करून आपल्याला हा पराठा करपूस असा मस्त भाजून घ्यायचा आहे। तर दोन्ही बाजूंनी उलटून पालटून आपल्याला हा पराठा छान भाजून घ्यायचा आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही याला तेल, तूप किंवा बटर देखील लावू शकता। मग रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करा।